नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 22 मार्च 2025। आजचा आपण लावूया हा अंदाज सांगणार आहोत आजचा आणि पुढील 5 तारखेपर्यंत वातावरण कसे राहील 5 एप्रिलपर्यंत। तर कालचा थोडक्यात आपण आढावा घेऊ। काल पाऊसमानामध्ये थोडेफार अवकाळी पावसामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस काही जिल्ह्यामध्ये पडला, त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये तुरळक 1-2 ठिकाणी पाऊस, तसे विदर्भामध्ये। आणि एकंदर पाहिलं तर पाऊस हा तुरळक ठिकाणी तुरळक पाऊस आहे आणि ती सध्या जर पाहिलं तर आपली पिकं काढणीला आलेली आहेत, पिकं काढणी सुरू आहे आणि ही पावसाची भीती मात्र सर्व आपल्या शेतकऱ्यांना भीती असते। जसे उदाहरण माझ्या डोक्यावर समजा आभाळ असेल मोठं आणि तिथं जर वादळी स्वरूपाचा जर एखाद्या ठिकाणी पाऊस पडत असेल तर आपल्या अवतीभोवती 40 किलोमीटर अंतरावर सुद्धा शेतकरी घाबरतात आणि ते पावसाचं प्रमाण जे असतं अत्यंत एका गावावर किंवा 2 गावावर पाऊस पडतो अशा परिस्थितीत, पण त्याची भीती मात्र 30-40 किलोमीटरपर्यंत असतं, कारण त्याचा वारं जे आहे ते कोणाला भीती असते। ते पाऊस जे असतो तो दूरवर सुद्धा जाऊ शकतो वाऱ्याच्या वेगाने, पण त्याचं क्षेत्र जास्त कमी असते पण तो दूरवर जाऊ शकतो ह्यामुळे। आणि आपले पिकं जे आहे तर सध्या काढणीला आल्यामुळे सुद्धा जास्त भीती आहे आणि नुकसान पण जास्त होते। थोड्या पावसाने पाऊस कमी आणि वाऱ्यामुळे आणि थोडा जरी पाऊस आला तर आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकते ह्याच्यामध्ये। तर कालच्यापेक्षा आज वातावरण पावसाच्या आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये कमी होणार आहे। त्यामध्ये काल जालना जिल्ह्यामध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस झाला होता, पण जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाचं प्रमाण कमी होणार आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण कमी राहणार आहे, म्हणजे पाऊस तसं नाही पण वातावरण सुद्धा पावसाचं कमी राहणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वातावरण कमी राहणार आहे, तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण कमी राहणार आहे। एकंदर पाहिलं आपण तर आज मराठवाड्यामध्ये पावसाचे वातावरण कालच्या तुलनेने आज कमी होणार आहे। ही आजची स्थिती आहे, हा विभाग वाईज। तर आज मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणीच हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे, तो पण पाऊस हा धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे। आणि कालच्या तुलनेमध्ये आज राज्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे कमी राहणार आहे। त्यामध्ये अमरावती भागामध्ये सुद्धा पावसाचे ढगाळ वातावरण राहू शकते त्याच्यामध्ये, पण पाऊस जर पाहिलं आपण तर हे 10 मिलीमीटरपर्यंत आणि इकडे जर पाहिलं तर 3 मिलीमीटरपर्यंत। तर 3 मिलीमीटरपर्यंत हा जो भाग आहे 3 मिलीमीटरपर्यंत 0 ते 3 मिलीमीटरपर्यंत हा जे कलर दिसतो अंधुक कलर तो 0 ते 3 मिलीमीटरपर्यंत तिथे पावसाची शाश्वती जास्त नाही आहे, पण जो जास्त गडद निळसर कलर आहे त्याच्यामध्ये थोडीफार पावसाची शक्यता थोडी जास्त आहे। त्यामध्ये 10 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो, पण तो पण क्षेत्राने कमीच आहे। इथे हे 10 मिलीमीटरपर्यंत नांदेड जिल्हा, इथं धाराशिव, लातूर या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आणि इकडे तेलंगणा आणि इकडे जर अमरावतीचा भाग जर पाहिला आपण तिकडे यवतमाळ इकडे सुद्धा थोडीफार पावसामध्ये 10 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो 1-2 ठिकाणी विभागामध्ये, 1-2 ठिकाणी। आणि नागपूर विभागामध्ये मात्र थोडेफार प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये चंद्रपूर, गोंदिया हा गोंदियाचा भाग, गोंदिया, नागपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये 30 मिलीमीटरपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडू शकतो वादळी स्वरूपाचा। आणि तेलंगणामध्ये पाहिलं तर तेलंगणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच तेलंगणाच्या मध्य भागामध्येच पावसाची शक्यता आहे। बॉर्डर लाईनची काल बॉर्डर लाईनला जे पाऊसमान होता ते आज बॉर्डर लाईनच्या सुद्धा खाली सरकलेला आहे, पूर्वेला सरकलेला आहे। त्यामुळे आज महाराष्ट्राला एवढी काय आपल्या महाराष्ट्रातील पूर्वीचे जिल्हे होते त्यामध्ये धाराशिव, लातूर, नांदेड यांनासुद्धा आज पावसाचे प्रमाण कमी होईल असा अंदाज आहे। उद्याच मात्र ह्याच्यामध्ये सुद्धा कमी राहणार, अजून उद्याच्या ह्याच्यामध्ये अजून कमी होईल। ही 24 तासाची इमेज आहे। एकूण जर पाहिली आपण तर थोड्याफार प्रमाणामध्ये तर सुद्धा 10-20 मिलीमीटर पाऊस पडू शकतो, पण हा 24 तासासाठी। आणि उद्या तर कोरडेच वातावरण राहणार आहे, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही। आणि विदर्भामध्ये मात्र उद्यापर्यंत पावसाची शक्यता आहे। विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ यवतमाळचा काही भाग यामध्ये उद्या पण पावसाची ती शक्यता आहे। पण मराठवाड्यामध्ये मात्र फक्त आजच्या दिवसात तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता। उद्या मात्र मराठवाड्यामध्ये वातावरण कोरडे आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं कारण नाही। आणि आगावीचे पैसे देऊन तुम्ही मिशनीला गव्हाचे मिशन असेल किंवा कुठलेही असतील त्यांना आगावीचे पैसे देऊन हे करू नका, कारण वातावरण तसे एवढे जास्त पावसाचे नाही आहे, भीतीदायक एवढे असे पावसाचे वातावरण नाही।
आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की 24 तारखेपासून पुढे वातावरण कोरडे राहणार मागचे पण तसेच आता उद्यापर्यंतच फक्त विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे आणि 24 तारखेपासून पुढे मात्र वातावरण कोरडे होणार आहे. तिथे पाऊस कुठे आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही. तर 24 पासून 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 मार्च, पुन्हा 1 एप्रिल, 2 एप्रिल आणि 3 एप्रिलपर्यंत वातावरण कोरडे आहे. 4 एप्रिलपासून पुढे मात्र वातावरणामध्ये बदल होणार आहे. 4 एप्रिलपासून पुढे मात्र पावसाची शक्यता आहे. अजून परत पुन्हा तर आपले जे समजा शेतकरी आहेत त्यांच्या आपल्या पिकं काढलेली आहेत त्यांनी मात्र 4 एप्रिलपर्यंत 3 ते 4 एप्रिलपर्यंतच आपले शेतीतले कामे आवरायचे. मात्र 4 एप्रिलपासून आपल्या राज्यामध्ये पाऊस येणार आहे आणि तो पाऊस ह्या पावसापेक्षा थोडा मोठा असण्याची शक्यता आहे. हा अंदाज लक्षात घ्या. तर आपला झाला अंदाज. तर माऊली चिकनी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.